24 लाईव्ह महाराष्ट्राचा दणका। उपोषणानंतर सरांडी बुजुर्ग रस्ता कामाला मंजुरी। विनोद ढोरे यांचा विजय। जनतेचा लढा रंगला। जनतेच्या हक्कासाठी आमरण उपोषण करणं वाया जात नाही, न्याय मिळतो हे सिद्ध केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी। सरांडी बुजुर्ग गावातील तब्बल 70 वर्षांहून सुरू असलेला रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ढोरे यांनी 28 ऑगस्ट पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं होतं। दरम्यान 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजवर रस्ता पाण्यात, नेता मैदानात ही दणक्यात बातमी प्रसारित होताच प्रशासनानं तातडीनं हालचाली सुरू केल्या। जनतेच्या लढ्याचा विजय। उपोषण आणि बातमीचा दबाव इतका वाढला की गावकऱ्यांची रस्त्याची मागणी मान्य झाली। संबंधित विभागानं रस्ता कामाला मंजुरी देत काम लवकर सुरू करण्याचं आश्वासन दिलं। विनोद ढोरे यांची भूमिका। हे जनतेच्या एकतेचं यश आहे। फसव्या वचनांवर जनतेनं आता विश्वास ठेवू नये, हक्कासाठी लढा द्यायला हवा असं भावनिक उद्गार विनोद ढोरे यांनी यावेळी व्यक्त केले। दिनांक 29/8/2025 ला छत्रपती शिवाजी महाराज चौक सरांडी बुजुर्ग येथे भेटीच्या रस्त्याकरिता आम्ही सर्व लोक आमरण उपोषणाला बसलेलो होतो आणि उपोषणाला सुरुवात केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी गटविकास अधिकारी व सन्माननीय तहसीलदार तालुक्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हेटी ह्या रोडच्या नाली रुंदीकरण करून तातडीनं कंबर साचलेला पाणी तातडीनं त्यांनी खाली करून दिला व JCBच्या साह्याने सर्व कामं केला। और एवढंच नव्हे तर 4 दिवसामध्ये त्या रोडला जे गड्डे पडलेले आहेत ते पूर्ण करू आणि सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये सिमेंट काँक्रीटचा रोड तयार करून देऊ असं आम्हाला लेखी आश्वासन दिलं आणि लेखी आश्वासनामध्ये त्यांनी 55 लाख रुपयाचा निधी मंजुरीकरिता सन्माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांच्याकडे पाठवलेला आहे आणि त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ आम्ही रोडचं काम पूर्ण करू असं आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे मी विनोद दागोजी ढोरे आज दिनांक 29/8/2025 ला आमरण उपोषण मागे घेत आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत तुके, भंडारा, लाखांदूर।